रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी गोडशेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तरी सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांचे रामा यूट्यूब चॅनलवर, रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अतुल गवळी, मी कोरेगाव प्रतिनिधी. तर हे भात बघताय ते कोकणात नसून कोरेगाव तालुक्यातील गोडशेवाडी गावात आहे. फक्त लोक म्हणतात की भात कोकणातच येतं, पण तसं काय नाही. तर हे भात आले, हे गोडशेवाडी कोरेगाव तालुक्यातील गाव आहे. आणि ह्या गावात तर हे शेतकरी मित्र मला म्हणले होते की आमच्या इथं भात येईल का. साहेबांना मी एकच सांगितलं, साहेब तुम्ही भात फक्त पेरा आणि पेरल्यानंतर आम्ही रामा ॲग्रोटेकची ट्रीटमेंट देतो. मग त्यांनी भात पेरल्यापासून ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ती तारीख. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव नरेंद्र लक्ष्मण लवळे, राहणार गोडशेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर मित्रांनो, हे जे आपण पीक बघताय, भात पीक, हे कोकणातच येत आहे असं नाही. तर आपल्या कोरेगाव तालुक्यात गोडशेवाडी या ठिकाणून मी बोलत आहे. तरी या रामा ॲग्रोटेकचे आपले प्रतिनिधी अतुल गवळी सर आणि अजित शिर्के सर यांना मी सुरुवातीला विचारलं की भात पीक कसं काय आपल्या इकडे वटल का, येईल का. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही भात पीक करा, आम्ही देईल ती ट्रीटमेंट व्यवस्थित करा, भात पीक हे एक नंबर येईल. तर त्यांचं ऐकून मी हे भात पीक घेतलंय. आता या पिकाची जात आहे इंद्रायणी भात. हे पीक अतिशय पाण्याचं पीक आहे, जे की कोकणात असते जास्त करून, म्हणजे हायवे पट्ट्याच्या पलीकडं. तर आपल्याकडे पाऊस काळ कमी आहे, पाऊस काळ यंदा तर खूपच कमी आहे. कमी असताना देखील आपण आधी बघताय, आज 50 दिवस झालेत. 5 जूनची ही आज लागण आहे. बरोबर. 5 जून पासून आज हे 50 दिवस झालेत. तर या 50 दिवसात आज ग्रोथ काय आहे पिकाची, पिकाच्या पानांची साईज, काळोखी, उंची, खोडाची जाडी, हे फक्त या रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनामुळे आहे. त्याला कुठलंही रासायनिक आपण वापरलं नाही. कारण त्याच्या मागे असं होतं की आपण आज 70-75 रुपयानं रासायनिक आणतोय, म्हणजे धान्य आणतोय. तर आपलं एक म्हणणं होतं की भात पीक आपल्याला घरात भरपूर लागतंय, तर आपण ते ऑर्गॅनिक पद्धतीनं आणायचं, जैविक वरती ते उत्पन्न घ्यायचं. तर ते आम्ही आणि आमच्या वडिलांनी विचार केल्यानंतर आम्ही परत अजित शिर्के सरांना यांना बोलल्यानंतर ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला भात उगवणीनंतर एक फवारणी घेतली होती, मायक्रोन्यूटन 555, रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो, या 3 डब्यांची फवारणी घेतली सुरुवातीला. फवारणी घेतल्यानंतर पाऊसच पडला नाही. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊसच नव्हता. 1-2 पाणी दिली, पण भात अतिशय लहान असा सुईगत दिसायचा, काडी एकदम बारीक, पिवळसर एकदम पिवळा पडला होता. मन खचलं होतं का? तर आम्ही ठरवलं होतं की काय नाही, आता इथं रोटर मारायचा आणि सोयाबीन पाऊस झाल्यानंतर करूया. तर अजित शिर्के सर म्हणले थांबा जरा आपण ह्याला आळवणी करूया, म्हणजे जे तुम्ही म्हणता ना ड्रिंचिंग काय, आता आळवणी कशी करायची, आपल्या काय साऱ्या नाही. तरी आम्ही हे पाण्यातून याला ज्ञानशक्ती ऑल इन वन, त्याच्याबरोबर रूट मॅजिक आणि हे रामाशक्ती ऑल इन वन, ज्ञानशक्ती ऑल इन वन आणि ते रूट मॅजिक, बरोबर, ह्याची आळवणी घेतली. त्याची आळवणी घेतल्यानंतर आम्हाला 5व्या-6व्या दिवशी रिझल्ट आला की पिकाची ग्रोथ चांगली सुरू झाली आणि काळोखी यायला लागली. त्याच्यानंतर आम्ही दुसरी फवारणी मोदक, हे मोदकची ह्याची घेतली फवारणी, रामा मॅजिक आणि मोदक. आणि हे झाल्यानंतर आता काय करायचं, तर दुसऱ्या पाण्याच्या वेळेला आम्ही, तिसऱ्या पाण्याच्या वेळेला ते म्हणले आपण जमिनीतून सुद्धा मुळीची संख्या वाढते, कुठलाही धोका व्हायला नको, रूट मॅजिक. म्हणून त्यांनी मला सांगितलं की निमकरंज याला आपण देऊया. निमकरंजची फवारणी घेतली. निमकरंजची फवारणी घेतली. आता ती फवारणी 3 फवारण्या झाल्यात माझ्या, म्हणजे सुरुवातीला मायक्रोन्यूटन 555, रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो, बरोबर. त्याच्यानंतर मी मोदकची फवारणी घेतली ह्याची, आणि त्याच्यानंतर एक फवारणी निमकरंजची. 50 दिवसात 3 फवारण्याने एक आळवणी घेतली. 50 दिवसात तुम्ही रूट मॅजिक सोडलं होतं, तर त्याच्या मुळ्या बघितल्यात का कुठं आल्यात? त्या खाली बघा, मुळ्या प्रचंड मुळ्या, जाळं झालंय मुळ्याचं तयार, मातीच्या आतमध्ये जाळं तयार झालंय. बघा या पांढऱ्या मुळ्या शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने पांढऱ्या मुळ्या आहेत. आणि हे एका भाताचं बेसार आहे, म्हणजे फुटवे बघा किती येते. सगळ्या मुळ्याच आहेत खाली. हे मुळ्या आहेत बघा पांढऱ्या खालच्या. आज इथं आपल्या गावात सुद्धा इतरांनी माझी आणि अजून 5 शेतकऱ्यांची एक वेळचीच पेरणी,
त्याची ग्रोथ आता याच्या अर्ध्यानं सुद्धा नाही. आणि पानाची जाडी महत्वाची. ही पानं बघा, पानाची ऊसाची रोप जी आपण आणतो ना, ऊसाच्या रोपापेक्षाही जाड पान आहेत. हे बघा, तुम्ही रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरून समाधानी झाला? अतिशय समाधान आहे. जे आमचे पीक सुईगत होतं, आज खोड त्याचं बघा. महत्वाचं काय असतंय, खोड पाहिजे. जर पोटऱ्या चांगला आला तर आपल्याला उत्पन्न चांगलं आणि भेटेल. आपण दुसरी फवारणी जी घेणार आहे ती प्रत्यक्षात काढण्यावेळीच भात भरल्यानंतरच आपण ते, आपलं शूटिंग जे घेणार आहे दुसरं ते त्यावेळेस शूटिंग घेऊया. हो, अवश्य. काय बोलताल म्हणजे कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल काय सांगा? कंपनीचं प्रोडक्ट म्हणाल ना सर, तर एक नंबर प्रोडक्ट आहे. ऑर्गॅनिक शेती आज काळाची गरज आहे. रसायनापासून आपल्याला तो 2 हात लांब राहायचे, आणि त्यासाठी आजपर्यंत आपल्याला चांगला पर्याय मिळत नव्हता. आम्ही 1-2-3 कंपन्या यापूर्वी जैविक वापरलो मागल्या 5-6 वर्षात, पण आम्हाला रिझल्ट येत नव्हता. त्यामुळे आम्ही तो नाद सोडला. उत्पन्न निघायचं नाही. बरोबर. आज जर पिकं बघितले तर अक्षरशः शेतीत आल्यानंतर समाधान वाटतं की माझं पीक आता भागात 1 नंबर आहे. बरोबर. यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेन की रामा ॲग्रोटेक बारामतीची उत्पादनं छान आहेत, सगळ्यांनी वापरावीत. कुठल्या पिकाला आतापर्यंत वापरलं? मी आल्याला वापरलंय, ऊसाला वापरलंय. ऊस मी इथं बाजूलाच आहे, दाखवतो. ही भात आणि भुईमुग. 4 पिकासाठी तुम्ही रामा हो. ॲग्रोटेक वापरले. वापरलंय. चालेल, मग धन्यवाद साहेब. धन्यवाद सर.